सो हाय डियर स्टुडंट्स, लिमिट या लेसन मधला फारच इम्पॉर्टंट रूल एल'हॉपिटल्स रूल, हा रूल आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. हा कसा यूज करायचा आणि हा रूल आला कसा. ओके, तर पहा, पहिले मी तो रूल सांगतोय. अरे रूल सांगतोय, लक्ष द्या. समजा ना, जर का लिमिट x टेंड्स टू से फॉर एक्झाम्पल 2, लक्ष द्या, लिमिट x टेंड्स टू 2, ओके, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 2 होल डिवाइड बाय x मायनस ऑफ 2, हा असा जर का क्वेश्चन विचारण्यात आला, तुमच्याकडे ना रे आता दोन ऑप्शन आहे याला सॉल्व्ह करण्याचे. एक तर तुम्ही काय करा माहिती का, कन्व्हेन्शनली जसं आपण केलंय पहा ऑलरेडी, याचे फॅक्टर्स करा. फॅक्टर माहिती ना तुम्हाला, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 2x मायनस ऑफ x प्लस 2 असं कराल ना, फॅक्टर्स वगैरे सर्व करून हे ब्रॅकेट असे बनणार आहेत. याचे फॅक्टर्स केल्यानंतर x मायनस 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मुलांना x मायनस ऑफ 1 हे असे फॅक्टर्स बनणार आहेत. म्हणलं ठीक आहे, चलो. अँड होल डिवाइड बाय x मायनस ऑफ 2 आहेच शेवटी, हे असं पण कॅन्सल होणार आहे, असं पण हे कॅन्सल होणार आहे. बरं, आणि आता मग तुम्ही काय करता, हे 2 टाकून देता इथे. 2 मायनस ऑफ 1 काय बनणार रे, 1च बनणार. सो आन्सर शुड बी 1. आन्सर किती बनतोय मुलांना, 1 बनतोय. हा एक मेथड आहे तुमच्याकडे याला सॉल्व्ह करण्याचा. पण आता दुसरा मेथड काय आहे, तो एल'हॉपिटल्स रूल आहे. दुसरा मेथड बघा काय असतं ते. पहा, एल'हॉपिटल्स रूल केव्हा ऍप्लिकेबल आहे माहिती का, जर का 0/0चा जर का फॉर्म आला तर एल'हॉपिटल्स रूल ऍप्लिकेबल आहे. 0/0 फॉर्म आला तर ऍप्लिकेबल आहे. ओके, हे बघा, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी पण चालतो. बरं, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी पण चालतो. कसं काय माहिती का, कारण की इन्फिनिटी बाय इन्फिनिटी म्हणजे मुलांना 1/इन्फिनिटी बाय 1/इन्फिनिटी ना. पण हा इन्फिनिटी गेला वरती, शेवटी इन्फिनिटी बाय इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी बाय इन्फिनिटीला मी असं पण तर लिहू शकतो ना. अबे हे तर 0 आहे, म्हणजे हे पण 0 आहे. म्हणजे 0/0 म्हणजेच इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म असतो, हे समजून घ्या तुम्ही. 0/0 म्हणजेच इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म असतो. सो एल'हॉपिटल्स रूल मुलांना तेव्हाच वापरायचा जेव्हा फंक्शन किंवा फॉर्म 0/0चा आहे, तेव्हाच हा रूल ऍप्लिकेबल आहे. ओके, आता काय रे रूल काय आहे एक्झॅक्टली, नाही का. तर पहा, समजा जर का मी इथे 2 टाकला तर 2 स्क्वेअर 4 बनतो. 4 मायनस ऑफ 2 टाकला तर हा -6 बनतो. इथे प्लस 2 तर आहेच शेवटी. डिवाइड बाय 2 टाकला तर 2 मायनस 2 तर 0 बनतो यार. सो वरती 5 6 मायनस ऑफ 6, वरती पण 0 खालती पण 0. सो 0/0 फॉर्म आहे ना. येस डन. म्हणजे एल'हॉपिटल्स रूल यूज करायचा. बट सांगतो काय एल'हॉपिटल्स रूल, वरती डेरिव्हेटिव्ह करायचा, खालती पण डेरिव्हेटिव्ह करायचा. आन्सर तुम्हाला येऊन जातं लगेच. जर का 0/0 असेल तर त्या न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह करायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2x मायनस ऑफ 3 ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मुलांना 1, ओके, प्लस 2 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0 जस्ट डिवाइडेड बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो पहा मुलांना 1 मायनस ऑफ त्या 2चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. बट लिमिट x टेंड्स टू 2 आहे म्हणजे एक्स्ट्रा की 2 टाकणार ना तुम्ही, टाका ना 2 into 2 इज 4 मायनस ऑफ दिस इज 3 होल डिवाइड बाय 1. सो आन्सर काय 1च बनणार ना रे. अरे 1च तर आला होता, 1च तर आला होता आन्सर. समजतंय का तुम्हाला. सो आन्सर बनतोय पहा 1. अरे फारच भारी रूल हा. ओके, 0/0 जर का आला ना फॉर्म, आणि लिमिटमध्ये तुम्हालाही माहिती की 0/0 येतो प्रत्येक वेळी, 0/0 येतो प्रत्येक वेळी. येस ऑर नो. सो जर का 0/0 फॉर्म आला ना तर डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करायचा. न्यूमरेटरचा पण डेरिव्हेटिव्ह करायचा आणि डिनॉमिनेटरचा पण, दोघांचा पण डेरिव्हेटिव्ह करायचा. अरे तुम्हाला आन्सर डायरेक्टली तुमच्या हातात मिळतं. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला करून दाखवतोय, आणखीन एक क्वेश्चन मी तुम्हाला इथे करून दाखवतोय. ओके, आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत थोडंसं हे डिस्कशन करेन यार की अरे कसं काय, म्हणजे असं केल्याने कसं काय आन्सर येत असतो, याचं प्रूफ डिस्कस करणे पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जर का तुमचं एम लाईक टेम्पररी असेल, लाईक जस्ट एक्झाम पुरतं, ओके, तुम्हाला प्रूफ वगैरेची काही गरज नाही. बट स्टील मला असं वाटतं पाहून घ्या, समजून घेतलेलं कधी बरं असतं यार. तर पहा मुलांना, आपल्याला हे सर्व क्वेश्चन्स एल'हॉपिटल्स रूल यूज करून सॉल्व्ह करायचे आहेत. हा बघा काय, हा क्वेश्चन एल'हॉपिटल्स रूल यूज न करता जर का नॉर्मल मेथडनी करायचं झालं असतं तर मला असं वाटतं की याला तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज केलं असतं. टाकलं असतं रे मी, एक्सच्या जागी π/6 + h टाकला असता, बरोबर ना. एकदम लास्टचा मेथड जो होता ना तोच होता ना सबस्टिट्यूशन मेथड. पण पहा, जर का मी हे 30 टाकेन ना, इथे 30 साइन 30 हाफ असतो. सो 2 आणि तो हाफ कॅन्सल, इथे 1 बनतो. 1 मायनस ऑफ 1 0 बनतो यार. इथे 30 टाकेल ना म्हणजे π/6 टाकेल ना, 6 कॅन्सल, π - π 0 अगेन. अबे 0/0 येतोय अरे, हा 0/0 मुलांनो तो येतोय. म्हणजे आता यूज करायचा एल'हॉपिटल्स रूल. पहा, करतोय मी डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती रे, cos x. मी म्हटलं ठीक आहे, -1चा डेरिव्हेटिव्ह 0 डिवाइड बाय π चा डेरिव्हेटिव्ह 0 - ॲज इट इज 6 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह पहा 1. डन.
काय टाकणार आहे आपण लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 6 ना, पाय बाय 6 टाका बरं इथे. सो 2 इंटू कॉस पाय बाय 6 इज √3 डिवाइड बाय 2 यार. होल डिवाइड बाय खालती -6 राहायच ना, हे कॅन्सलच होतं ना. दॅट मीन्स आन्सर इज गाईज √3 डिवाइड बाय -6. हा आन्सर बनतोय यार आपला, हा आपला आन्सर बनतोय. असाच आन्सर बनला होता, हाच क्वेश्चन घेतलेला आहे बहुतेक आपण सबस्टिट्यूशन मेथडमध्ये. अबे 2 स्टेपमध्ये आन्सर येतोय, समजतं का, 2 स्टेपमध्ये आन्सर येतो इथं. सो एंट्रन्ससाठी बेस्ट आहे यार हे, समजतंय का, एंट्रन्ससाठी खरंच खूप चांगली मेथड आहे ही. बघा आता हा वाला पहा बरं. 1 जर का टाकला 1⁴ 1, 1 + 2 = 3, 1 टाकला -3, 3 - 3 0, वरती 0 झाला यार. इथे टाकून बघा ना तुम्ही, 1 टाकून बघा, खालती पण 0 होणार आहे. मी तुम्हाला सांगतोय मुलांना, हा पण क्वेश्चन आपण ऑलरेडी केलेला आहे. तर पहिल्या 2 सेशनमधून पहिल्या 2 सेशनमधले जे क्वेश्चन्स आहेत ना, तेच क्वेश्चन्स मी इथे घेतो. इथं तेच क्वेश्चन मी एलोपिटल्स रूलनी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, की 2-2 स्टेपमध्ये आन्सर येतं फटाफट. सो 0/0 आहे, मग वरचा करायचा डेरिव्हेटिव्ह. x⁴ डेरिव्हेटिव्ह 4x³, 4x³ x⁴n डेरिव्हेटिव्ह n × x⁻⁻, -3 ॲज इट इज. x² डेरिव्हेटिव्ह गाइज इट इज 2x. x² डेरिव्हेटिव्ह हा 2x असतो. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह मुलांना 0 असतो यार, ठीक आहे, जस्ट डिवाइड बाय. x³ डेरिव्हेटिव्ह मुलांना 3x² असतो, ठीक आहे. मायनस ऑफ हे 2 जातं इथे खालती, 10x बनतो की नाही, हा 10x बनतो. प्लस हे पहा 3x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना 3 असतो. 3x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांना, 3 असतो. आणि हे जे कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मी म्हणलं ठीक आहे चलो, ओके. x टेन्स टू 1 आहे ना, म्हणजे 1 टाकायचं तुम्हाला शेवटी, नाही का. टाका बरं 1 मुलांना, काय बनतं पहा बरं. हे 1 टाकलं तर इथे 4च बनणार आहे. -1 टाकला इथे तर हे 6 बनणार आहे, ठीक आहे. डिवाइड बाय 1 टाकलं तर हे 3 बनणार आहे. -1 टाकलं तर इथे 10 बनणार आहे. +3 तर आहेच आहे शेवटी. वरती बनणार -2 आणि खालती बनणार -4. सो कॅन्सल 1/2 आन्सर बनणार आहे यार, समजतं का. पण नॉर्मल मेथडनी थोडंसं अवघड जातं बरं, हे जरा लेंदी बनतं. बट असं 1/2 डायरेक्टली आन्सर मिळतं पहा, ओके. प्रॅक्टिस म्हणून आणखीन काही क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे करून दाखवतो, जसं की हा वाला क्वेश्चन तुम्ही बघायचं यार. -3 टाकून 0/0 येतोय. सो मी करणार वरच्याचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, खालचा x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4x डेरिव्हेटिव्ह 4, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. -3 टाकणार आहे आता इथे मी, 1 डिवाइड बाय 2 इंटू -3 टाकतोय पहा, +4. सो 1 डिवाइड बाय -6 + 4 दॅट इज इक्वल टू -1 डिवाइड बाय 2 यार. खालती -2 बनतो ना, सो -1/2 हा आपला याचा आन्सर असणार आहे. काही नाही, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यापेक्षा आणखीन काही जास्त नाहीये, ओके. आता हा पहा बरं, तुम्ही 0 टाकून बघा, e⁻0 इज 1, 1 -1 इज 0, बरं. 0 टाका, साइन 0 इज 0 अगेन. सो वरती पण 0, खालती पण 0च आहे, म्हणजे एलोपिटल्स रूल. पहा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना e⁻x, sin x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना cos x. म्हणलं ठीक आहे यार, -1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो अशी. x चा डेरिव्हेटिव्ह बनतोय 1. टाका रे आता 0 टाका बरं. e⁻0 किती बनतो, e⁻0 1 मायनस 0 टाका, cos 0 किती बनतो 1, 1 -1 इज 0 ना, 0च तर आन्सर येतो त्याचा आन्सर 0च येतो यार, 0च येणार आहे त्याचा आन्सर, बरोबर. अँड फायनली गाईज आता हा वाला पहा, हा पण आठवतो ना कोणता टाईप आहे, x⁻n - a⁻n वाला, बरोबर. त्याच्याने केलं होतं आपण, पण जाऊ द्या अरे. 5 टाक, 5³ 125, 125 - 125, वरती पण 0, 5⁵ हेच बनणार आहे, तो मायनस तोच म्हणजे 0च बनणार आहे. खालती पण 0, वरती पण 0. सो करा डेरिव्हेटिव्ह, x³ डेरिव्हेटिव्ह 3x² डिवाइड बाय x⁵ डेरिव्हेटिव्ह 5 × x⁻⁴ बनणार आहे पहा मुलांना. सो 3 × x² डिवाइड बाय 5 × x⁻⁴ ला x² लिहितो, हे असंही कॅन्सल यार. x जागी टाकणार आहे 5, 5चा स्क्वेअर कराल मुलांना 25 बनतो, 25 × 5 कराल इट विल बिकम 125. सो आन्सर शुड बी गाइज 3 डिवाइड बाय 125, हा आन्सर बनतोय. विदिन 20-25 सेकंड्स आपल्याला हे असं आन्सर बनतं बाय युझिंग एल'हॉपिटल्स रूल. सो म्हणून मी सांगतोय की हा खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट रूल आहे यार. एंट्रन्स एक्झामिनेशनचा जर का तुम्ही विचार करत असाल तर खूपच लवकर आन्सर्स यायला लागतात एल'हॉपिटल्स रूलनी, बरोबर ना. तर आता विषय इथे असा यार की कसं काय येतं नाही का, एल'हॉपिटल्स रूलनी हे असं कसं काय जमतं यार. तर बघा आता सांगतो मी तुम्हाला हे असं काढायला सांगितलेलं आहे, नीट बघा. लिमिट x टेंड्स टू a f(x) बाय g(x). मुलांनो तुम्हाला हे काढायला सांगितलेलं आहे, समजतं का. लिमिट x टेंड्स टू a, वरती एक फंक्शन आहे, खालती एक फंक्शन आहे, वरती एक फंक्शन आहे आणि खालती एक फंक्शन आहे. जरा नीट समजून घ्या. काय इथे ना, इथे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला a नाही टाकायचा, x टेंड्स टू a म्हणजे a च्या आसपासची व्हॅल्यू टाकायची, हे समजून घ्या. काय
एच्या आसपासची व्हॅल्यू टाकायची. इथे पण मुलांना तुम्हाला एच्या आसपासची व्हॅल्यू टाकायची. पण आपण जनरली काय करत असतो रे, हे समजा जर का असं दिलं लिमिट x टेन्स टू 2 दिलं, वरती समजा x² -3x + 2 असं काही असेल, डिवाइड बाय खालती x असं काही असेल, तर आपण डायरेक्टली असं 2 टाकत असतो ना. पण क्लिअर इन्स्ट्रक्शन काय असतात आपल्याला की एक्सच्या जागी 2च्या आसपास टाकायचं, 2 नाही टाकायचं, 2च्या आसपासची व्हॅल्यू टाकायची, 2च्या आसपासच्या व्हॅल्यूज टाकायच्यात. हे क्लिअर करा आधी, बरोबर. पण आपण टाकतो 2 टाकलं की समजतं की हे 0 होतं आणि हा पण 0 होतो. 2 टाकल्यानंतर 0 होतो, बरं. बट 2च्या आसपासचं टाकलं असतं तर मे बी नसतं झालं 0, बरोबर. मग मी पण तेच म्हणतो यार इथं की लिमिट x टेन्स टू a f(x/g)x आहे. a टाकल्यानंतर तो 0 होतो, a टाकल्यानंतर हा पण 0 होतो. म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं यार की f ऑफ a हा 0 आहे आणि g ऑफ a पण हा 0 आहे. हे असं असेल तरच पुढचं डिस्कशन आहे, कारण की आपलं ठरलंय ना की एल'हॉस्पिटल्स रूलमध्ये हे असं 0/0 असेल तरच ते ऍप्लिकेबल आहे. 0/0 का असायला लागतं तरच ऍप्लिकेबल असतो, याच डिस्कशन करतोय आपण इथं. मी म्हणतो 1-2 मिनिटासाठी समजा की f ऑफ a 0 आहे, g ऑफ a पण 0 आहे. म्हणजे a टाकलं तर हे पण 0 होणार आहे आणि हे पण 0 होणार आहे. जस्ट 2 मिनिटासाठी असं इमॅजिन करा, नाही का. मी म्हणतो यार ठीक आहे, चलो ओके फाईन. लिमिट x टेन्स टू a आहे ना, म्हणजे x चा व्हॅल्यू a + h आहे. x चा व्हॅल्यू a + h आहे, वर h टेन्स टू 0 आहे ना. मग मी लिहितो ना लिमिट h टेन्स टू 0 लिहितो, इथे f ऑफ x च्या जागी a + h लिहितो यार, डिवाइड बाय g ऑफ a + h लिहितोय. समजतं का. x च्या जागी a + h टाकायचं आहे, a नाही टाकायचं आहे, a + h टाकायचं आहे. x च्या जागी a + h टाकायचं आहे, a नाही चालत, कारण की a टाकल्यानंतर 0 होत होता, 0/0. 2 टाकल्यानंतर 0/0 होत होता, नाही चालत मग, बरोबर. ठीक आहे, हे काढायचं आपल्याला. ठीक आहे, आता हे काढायचं आहे म्हणजेच हे काढायचं हे काढायचं होतं ना तुम्हाला. अरे म्हणजेच हे काढायचं. तुम्ही म्हणणार हे कसं काय मायनस केलं तू. मी काय म्हणतोय, f ऑफ a असं पण 0च आहे, g ऑफ a असं पण 0च आहे, हा पण 0 आहे, हा पण 0 आहे. मान्य आहे की नाही, बरोबर. मग 0 मायनस केला तर काय हरकत आहे. समजा जर का तुम्ही इथे 0 मायनस करत असाल तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, काहीच नाही आहे, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे यार, 0 मायनस केल्याने काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी म्हणतो अरे h ने डिवाइड पण करूया, h ने जरा डिवाइड पण करूया आपण. दोघांना पण सेम नाही केलं ना, काय प्रॉब्लेम आहे. अरे म्हणजे हेच काढायचं आपल्याला. अबे हे समजतं का, हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे डेरिव्हेटिव्हचा. f ऑफ a + h मायनस ऑफ f ऑफ a डिवाइड बाय h इज f' ऑफ a. तो डेरिव्हेटिव्ह असतो, डिवाइड बाय g ऑफ a + h मायनस ऑफ g ऑफ a डिवाइड बाय h इज g' ऑफ a. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे अरे हा, डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट प्रिन्सिपल माहिती ना, चेंज इन y बाय चेंज इन x. आता ज्यांना डेरिव्हेटिव्हचा कॉन्सेप्ट माहिती नाही ना, तर त्यांना आता हा नसेल समजलं बरं लास्टचा पार्ट, बरोबर ना. पण ठीक आहे ना, डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस 12th सुरू करेन त्यावेळेस लाईक पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे ना मी डिफरन्सिएशन परत एकदा, नाही का. ऑलरेडी 11th मध्ये पण डिफरन्सिएशन आहे, ओके. त्याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला. अदरवाईज जस्ट नेटवरती सर्च करा ना, डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल यूट्यूबवरती, तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. काय करतोय आपण, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह केला, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह केला. हेच तर रूल आहे आपला एल'हॉस्पिटल्स रूल. न्यूमरेटरचा पण डेरिव्हेटिव्ह करायचा, डिनॉमिनेटरचा पण डेरिव्हेटिव्ह करायचा मुलांना. दॅट इज नथिंग बट एल'हॉस्पिटल्स रूल. इतकंच लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं, समजतंय का, ओके. सो गाईज सेशन मी इथे क्लोज करतो यार, ओके. तर पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट लिमिट्स जो काही आहे ना हे पूर्णपणे तुम्हाला रिवाइज करून देणार आहे, ओके. सो हा वाला सेशन क्लोज करतो, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.